असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल। जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला ₹1ही फी भरावी लागणार नाही। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील मुलींचं उच्च शिक्षण हे आता फ्रीमध्ये होणार आहे, अशी घोषणा आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे। आणि याच्याविषयी GR सुद्धा प्रसिद्ध होणार आहे, याची सुद्धा माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, अगदी सविस्तरपणे माहिती पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील मुलींचं शिक्षण फ्रीमध्ये होणार म्हणजे नेमकं काय होणार? तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मुलीचं 10वी व 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करतो व ते पूर्ण झाल्याच्या नंतर मुलींचं लग्न करतो। त्याचं कारण म्हणजे 12वी झाल्याच्या नंतर मुलीला शिकवू शकत नाही, कारण की आर्थिक स्थिती ही बरी नसल्याने शिकवू शकत नाही। आणि 12वी नंतर कुठलाही कोर्स घ्यायचा म्हटलं तर पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 12वीच्या नंतर जर का मुलीला BSc, इंजिनिअरिंग, मेडिकल, MBBS असे कुठलाही कोर्स करायचा असेल तर त्यांना हा खूप पैसा द्यावा लागतो व तो पैसा शेतकऱ्यांच्या मुलीकडे म्हणजे शेतकऱ्यांकडे नसतो। त्याच्यामुळे शेतकरी हा त्यांच्या मुलीला शिकवू शकत नाही। हीच बाब शासनाच्या लक्षात घेऊन शासनाने याच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी दिलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींसाठी अत्यंत आनंदाचा असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर तो महत्त्वाचा निर्णय म्हणजे काय व त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आता पाहूया। शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता, विद्यार्थिनींना जूनपासून उच्च शिक्षण मोफत। चंद्रकांत पाटील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद करत असताना चंद्रकांत पाटील यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील मुलींना अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण, वैद्यकीय सह इतर अभ्यासक्रमांना जून 2024 पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला। पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कुलगुरू प्रा.व्ही.एल. महेश्वरी, प्रकुलगुरू प्रा.एस.पी. इंगळे यांच्यासह अतिमान्यवर उपस्थित होते। शेतकरी मित्रांनो, चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न प्रतिनिधी स्वरूपात मांडावेत असे आवाहन केले। जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क अशी सवलत मिळवण्याची मागणी केली। त्यावर बोलताना पाटील यांनी जून 2024 पासून महाराष्ट्रातील एकही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क हे भरावे लागणार नाही, अशी घोषणा केली। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता 2024 पासून कॉलेजला ऍडमिशन करताना मुलींना ₹1 सुद्धा भरायची गरज नाही। जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे काही 800 कोर्स आहेत त्या 800 कोर्ससाठी ही मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना ठरणार आहे। मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः संवेदनशील असल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलीच्या शुल्क माफीविषयीची चर्चा केली होती। त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता येत्या जून 2024 पासून जर का मुलींना मोठ्या कॉलेजमध्ये किंवा कुठेही ऍडमिशन घ्यायचं असेल तर ₹1 सुद्धा लागणार नाही। अगदी फ्रीमध्ये संपूर्ण शिक्षण पूर्ण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता याच्याविषयी मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एक बैठक होणार आहे व बैठक झाल्याच्या नंतर याच्याविषयी एक GR सुद्धा निघणार आहे। जसा GR निघेल तसे मी आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शासनाची कोणतीही माहिती असो, कोणताही GR असो, कोणतीही योजना असो, या सर्वांची माहिती आपल्या या चॅनलवर लवकरात लवकर मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, लवकरच हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून
असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथजी शिंदेना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहे त्याचं उदाहरण देतो. एके दिवशी रात्री 2ला अर्थात ते पहाटे 4लाच झोपतात, त्यामुळे 2ला त्यांनी मला फोन करणं हे काही विशेष नाही. 4ला ते रिसेप्शनला वगैरे जातात आणि ते बिचारं नवरा बायको पेंगा काढत एकनाथजी येणार म्हणून वाट बघत असतात. तर हा त्यांच्या गुरुपासूनचा तो दिनक्रम आहे. तुम्ही त्यांचा गुरूंवरचा सिनेमा पाहिला असेल आनंद दिघेंवरचा, तर आनंद दिघे असेच होते. ते पहाटे 4ला जायचे, 5ला जायचे. माझे एकनाथजी त्यांनी मला रात्री 2ला फोन केला. तर मी मुळात घाबरलो की रात्री 2ला CM फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल. फोन वाजत होता, CM. म्हटलं हां सर. ते म्हणाले की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित, अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित. याबद्दल आभार, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत. 4 वेळेला मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. ते रात्री 2 वाजता मला हे सांगतात. तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे. त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही. म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो. तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो. तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो, पूर्ण फी भरली तर किती लागतील. तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात 4 वेळा फोन आला, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही. आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय दिला की दादा, मी त्यांना 2 भाग सांगितले. मराठा आंदोलन खूप जोरात चालले, म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर 300 कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली, जात धर्म पंथ भाषा काही नाही, सगळ्यांची भरायची तर अजून 700 कोटी लागतील. आता 1000 कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण ते म्हटलं डन, फाईल मूव्ह करा. आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे 642 कोर्सेस येतात, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला BCS वगैरे आहे ते पण आपण वाढवतो. आता अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही.